गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. जेव्हा मनुष्य सद्गुरूंच्या चरणी भक्तिपूर्वक अनन्य भावे समर्पण करतो, तेव्हा त्याला सांसारिक बंधनांपासून आणि अज्ञानातून मुक्ती मिळते. तसेच मोह, अहंकार व इतर षडरिपूंचे दमन होते. केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच मायेच्या विळख्यातून मुक्त होऊन आत्मा मोक्षाच्या मार्गावर प्रवास सुरू करतो. त्याचे सांसारिक आणि पारमार्थिक मार्ग प्रशस्त होतात. दृढ विश्वासाने सद्गुरूंना शरण गेल्यास व त्यांच्या शिकवणींचे अनुसरण केल्यास आपल्यातील सात्विकता कणाकणाने वृद्धिंगत होते आणि नराचा नारायण हमखास होतो. गुरुचरणांच्या दिव्य शक्तीची महती प्रवचनाच्या माध्यमातून वाळवावासियांना मंत्रमुग्ध करत होती. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला होता दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी वाळवा, जिल्हा सांगली येथे. भक्ती रसाची अवीट गोडी चाखण्यासाठी सुमारे 4,500 भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शनासाठी उपस्थित होते. सोहळ्याच्या आदल्या रात्री भाग्यवान यजमान श्री व सौ अंजली अनिकेत ढोले यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका विसावल्या होत्या. या आनंदोत्सवाच्या मुख्य दिवशी मोठ्या धूमधडाक्यात यजमानांच्या घरून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूक कार्यक्रमस्थळी निघाली. श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका सुंदर फुलांनी सुशोभित केलेल्या रथामधून मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आल्या. त्यावेळी सुवासिनींनी भक्तिभावाने त्यांचे औक्षण केले. ऊर्जात्मक जयघोषांच्या साथीने परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका संतपीठावर विराजित करण्यात आल्या. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारी पूजन करण्यात आले. यावेळी सुमारे 500 भाविकांनी नित्य साधनेतील परमपूज्य स्वामीजींच्या चैतन्यमय पादुकांचे पूजन संपन्न केले. या दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 52 गरीब व गरजू शेतकरी बांधवांना कृषी फवारणी पंपाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर संस्थानाच्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार ज्योतिताई पगारे यांनी सुश्राव्य प्रवचनाची सेवा गुरुचरणी अर्पण केली. प्रवचनानंतर सर्व उपस्थित भाविक भक्त शिस्तबद्ध पद्धतीने मनाला पूर्ण समर्पित करून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या निर्गुण चरणी नतमस्तक झाले. गुरुदर्शनाने उपस्थित सर्वांच्या मनाला असीम शांती
व आत्मिक सुखाची प्रचिती नक्कीच लाभली असेल. 279 भाविकांनी श्रद्धापूर्वक उपासक दीक्षा घेऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी आध्यात्मिक वाटचालीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले. बघता बघता 3 सांजा झाली. जड अंतकरणाने उपस्थित भाविकांनी श्रींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करत परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला. अशा प्रकारे सांगता आरतीने या अद्भुत सोहळ्याची सांगता झाली. श्री गुरुदेव.